गारपिटीचा धोका का निर्माण होतो, गारपीट होण्याचा धोका आपणही ओळखू शकतो। ढोबळपणे सांगायचं झाल्यास पश्चिमी विक्षोभातून हिमालयीन क्षेत्रात बर्फवृष्टी तर उत्तरेकडील राज्यात पाऊस होत असल्यास तिथून महाराष्ट्राकडे थंड वारं वाहू लागतं आणि त्याच वेळी महाराष्ट्रात त्याच्या विरुद्ध दिशेने समुद्रातून बाष्पयुक्त वारा येत असेल तर वातावरणात वरच्या स्तरात या दोन्ही वाऱ्यांचा संयोग होतो। खूप उंचीवर बाष्पाचं पाणी आणि पाण्याचं रूपांतर बर्फात होऊन गारा तयार होतात। ही प्रक्रिया ज्या भागात होईल तिथं गारपिटीचा धोका असतो। हवामान आणि वाऱ्यांचा मेळ जुळण्याची शक्यता दिसली की गारपिटीचा अंदाज दिला जातो, पण गारपीट होण्याचा धोका काही वेळ आधी आपणही ओळखू शकतो। त्यासाठी एक लक्षात ठेवा, आकाशात गडद काळे ढग जमा झाले आणि तापमानात अचानक मोठी घट झाली की गारपिटीची शक्यता जास्त असते। पाऊस असणाऱ्या भागातच गारपिटीची शक्यता राहील हे साहजिकच आहे। संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात किती प्रमाणात पाऊस असेल आणि तापमान नेमकं कुठं वाढणार आहे याचा कोकण विभाग, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या विभागांनुसार जिल्हानिहाय आढावाही आपण घेणार आहोत। माहितीपूर्ण संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बातमीची स्टोरी या YouTube चॅनलला नक्की भेट द्या।